मुंबईतल्या अंधेरी पश्चिमेला लागलेल्या भीषण आगीत 7 जणांचा गुदमरून मृत्यू झालाय। अंधेरी पश्चिमेला असणाऱ्या जुहू गल्लीत पहाटे 6:30च्या सुमारास ही आग लागली। जुहू गल्लीतल्या दिगंब चाळीतल्या मेडिकलच्या दुकानात ही आग लागली। या भीषण आगीवर 3 फायर इंजिनच्या मदतीने नियंत्रण मिळाले, पण त्याआधीच 7 जणांचा यामध्ये बळी गेलाय। आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये। दुमजली इमारतीत तळ मजल्यावर हे मेडिकलचं दुकान होतं, तर वरच्या मजल्यावर काही लोक राहत होते। पहाटे सर्वच जण झोपेत असल्यामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झालाय। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव आपल्या सोबत आहेत। प्रशांत, एकूणच आपण पाहतोय की पहाटे 6:30ला लागलेल्या आगीला आता जवळजवळ 2.5 तास उलटून गेलेले आहेत। अद्याप याचं काही कारण आपल्याला समजू शकलेलं आहे का? नक्कीच आता आम्ही ज्या ठिकाणी आहोत, ज्या मेडिकल स्टोअरच्या समोर, मेडिकल स्टोअरचं जे स्ट्रक्चर आहे ते 1+1 पाळीमधलं स्ट्रक्चर आहे। त्यामुळे खाली आग लागली होती आणि त्याचा धूर हा वरती गेला होता। त्या वरती जे 9 जण होते त्यातले आता जी माहिती मिळते त्याप्रमाणे 8 जण दगावलेले दिसतात। त्या 8 जणांमध्ये एक लहान बालक सुद्धा आहे। आणि ही आग कशामुळे लागली याचा शोध आता फायर ब्रिगेड, पोलीस कर्मचारी हे घेत आहेत। पण वारंवार प्रमाणे अशा छोट्या गल्लीमध्ये अग्निशमन दलाला यायला उशीर होतो, तर इकडे 1+1 जे स्ट्रक्चर असतं त्याच्यामुळे जो खाली आग लागल्यानंतर वरून त्यांना बाहेर निघण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नसतो आणि मग त्याच्यामध्ये त्यांचा गुदमरून मृत्यू झालाय का, अशा विविध कारणांचा शोध मुंबई पोलीस आणि अग्निशमन दल घेत आहे। प्रशांत, एकूणच या आगीमध्ये किती नुकसान झालंय, काय वातावरण आहे, काय सांगता येईल? नक्कीच हे पूर्ण जे मेडिकलचं दुकान होतं, औषधाचं दुकान होतं, हे पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे। पण त्याच्यात सर्वात मोठी हानी की त्यांच्या खान कुटुंबीय जे आहेत, हे खान कुटुंबीय पूर्ण कुटुंबच त्यामध्ये या आगीमध्ये उद्ध्वस्त झालेलं आहे। 8च्या 8 जण त्याच्यामध्ये दगावले आहेत। आगीचा धूर हा वरती गेल्यामुळे ते झोपेत होते आणि त्याच्यामधूनच त्यांना सफोकेशनमुळे त्यांना धुराचा त्रास झाला, त्याच्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असं प्राथमिकदृष्ट्या कळत आहे। आग नेमकी कशामुळे लागली ती फायर ब्रिगेड आणि पोलीस हे त्याचा शोध घेत आहेत। आपण पाहतो की 7 जणांचा याच्यामध्ये मृत्यू झालाय, पण जे जखमी झालेत त्यांच्या उपचारासाठी या ठिकाणी काय तरतूद करण्यात आली आहे? नक्कीच हे जे सर्व जण होते त्यांना जसं घटना घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी त्यांना जवळच असलेल्या कुपर रुग्णालयामध्ये घेऊन गेले। कुपर रुग्णालयामध्ये नेल्यानंतर जे 7 जण होते त्यांच्यावर उपचार सुरू होते। त्या 9 जणांमध्ये उपचार सुरू होते, त्यातील 7 जण ही सकाळीच गेली होती आणि जे उरलेले 2 जण आहेत त्यांचाही या कुपर रुग्णालयातच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असं डॉक्टरांनी सांगितलंय। पण दोघांचीही परिस्थिती अतिशय चिंताजनक असल्याचंही डॉक्टरांनी आपल्याला कळवलेलं आहे। आणि सध्या इथल्या आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात आलंय असं म्हणता येईल का आपल्याला? हो, ही आग खरं बघायला गेलं तर ही आग जास्त मोठी नव्हती। ही एका दुकानाला लागलेली आग होती। अग्निशमन दलाच्या आणि स्थानिकांच्या मदतीने ही आग पूर्णपणे विझवून टाकण्यात आली। पण या आगीमधून निघालेला धूर, मेडिकलचा धूर असेल किंवा तिकडचा धूर असेल, त्याच्यामुळे जो वरती गेला आणि त्या धुरामुळेच, या सफोकेशनमुळेच, या धुराच्या त्रासामुळेच हे पूर्ण खान कुटुंबीय त्याच्यामध्ये दगावलं गेल्याची शक्यता वर्तवली जाते। प्रशांत, तिथल्या प्रत्यक्षदर्शी जे तिथे उपस्थित होते, ज्यांनी ही आगीचं लोट पाहिलेले आहे, त्यांचं काय म्हणणं या संदर्भात? नक्कीच ज्यांनी हे आगीचे लोट पाहिलेले आहेत त्यांचं असंच म्हणणं आहे की ही आग कशामुळे लागली हे कळलं नाही। हा जुहू गल्लीतला पुढचा विभाग आहे हा, आणि याच्यामध्ये 1+1 असं जे स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यावरती अजून एक स्ट्रक्चर दिसतंय, त्याच्यामुळे आग लागली तेव्हा सकाळी म्हणजे 6-6:30चा वेळ होता। बघायला गेलं तर हा अतिशय पावसाळा दिवस आहे, 6-6:30 वाजता वर्दळ कमी असते, त्या दरम्यान कोणाला कळलं नाही। पण नंतर कळलं त्याप्रमाणे त्यांनी अग्निशमन दलाला फोन केला व स्वतःही आग विझवायचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये ही आग एवढी भडकली, पण आगीवर लगेच त्वरित नियंत्रण करण्यात आलं। निश्चितच धन्यवाद प्रशांत दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर एकूणच आगीवर नियंत्रण मिळाले, पण अद्याप या आगीचं कारण कळू शकलेलं नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।